नमस्कार मित्रांनो. तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे, पण तुम्हाला नीटला मार्क कमी येतील असं वाटत आहे का? तुम्ही यावर्षी 12वी सायन्स पीसी मधून एक्झाम देत आहात का? तर मित्रांनो, आपण आज एक अशा करिअर संदर्भात माहिती घेणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस, BAMS, BHMS, VVSC या ठिकाणी ऍडमिशन मिळणार नाही, कुठंतरी त्यांचा कॉन्फिडन्स कमी आहे. तर या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नवीन करिअरची संधी आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर या अगोदर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण समजून घेणार आहोत फिजिओथेरपी, की जे एक आताच्या सध्याच्या घडीला आरोग्य क्षेत्रामध्ये ब्रोमिंग करिअर आहे, ज्यामध्ये आज हजारो विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला इच्छुक झालेले आहेत. तर या माध्यमातून आपण, जसं तुम्ही एमबीबीएस BAMS झाल्यानंतर रुग्णांची सेवा करणार आहात, तसंच तुम्ही फिजिओथेरपी झाल्यानंतरही या ठिकाणी तुम्हाला रुग्णांची सेवा करायची संधी मिळणार आहे. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला, की जे पेशंट्स ज्यांना पेन आहे बॉडीमध्ये, ज्यांना क्रॅम्प आहे किंवा ऍक्सिडेंटमुळे त्यांची त्याच्या बॉडीमध्ये मुवमेंट प्रॉपर होत नाहीये, किंवा आता सगळ्यात जास्त प्रत्येक 10 घरामध्ये एक पॅरालायसिसचा पेशंट आता सध्याला होतोय. पॅरालायसिसचे स्ट्रोक खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये यायला लागलेले आहेत. त्यामुळे यामध्ये बॉडीचा एक पार्ट पूर्णच डॅमेज होतोय किंवा पूर्ण बॉडी डॅमेज होत्या, किंवा स्पीच त्यांची थेरपी आहे ती पूर्ण डॅमेज होते. तर यामध्ये तुम्हाला या फिजिओथेरपीच्या माध्यमातून अशा पेशंटला तुम्हाला 100% नाही, पण 70-80% रिलीफ देता येते. या पेशंटला याच्यातून बाहेर काढता येतो. तर ह्या करिअरसाठी तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, तर याच्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस उपलब्ध आहेत, त्यासाठी किती फी स्ट्रक्चर आहे, आणि यासाठी तुम्ही हा कोर्स केल्यानंतर कुठे कुठे तुम्हाला करिअरच्या संधी आहेत, तर या व्हिडिओच्या माध्यमातून या पूर्ण गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तर चला तर आपण स्क्रीनवरती जाऊया. तर मित्रांनो, बीपीटी प्रवेश 2026 फिजिओथेरपिस्ट तुम्ही कसे बनाल? तर नीट क्लिअर झाले नाही तर काय वैद्यकीय क्षेत्राचे स्वप्न संपले? अजिबात नाही. आजच्या भारतात फिजिओथेरपी एक वेगाने वाढणारी आरोग्य सेवा क्षेत्रातील करिअर संधी आहे, जिथे तुम्हाला सन्मान आहे, चांगले उत्पन्न आहे आणि परदेशातीलही संधी देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. जर तुम्ही 12वी सायन्स PCB विद्यार्थी असाल आणि 2026 मध्ये वैद्यकीय क्षेत्र निवडायचे असेल, तर BPT बॅचलर ऑफ फिजिओथेरपी तुमच्यासाठी एक सर्वोत्कृष्ट पर्याय असू शकतो. या संपूर्ण मार्गदर्शनामध्ये मी बीपीटी प्रवेश 2026चा संपूर्ण रोडमॅप, फीज संरचना, पात्रता निकष, करिअर संधी आणि इतर सर्व माहिती या सविस्तर समजून सांगणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर बीपीटी म्हणजे काय, फिजिओथेरपीचे काय काम असते? तर बॅचलर ऑफ फिजिओथेरपी बीपीटी हे एक व्यावसायिक वैद्यकीय पदवी आहे, जी 4.5 वर्षे असते. या अभ्यासक्रमामध्ये रुग्णांच्या हालचाली, स्नायू, सांधे यांच्या समस्यावर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करण्याचे प्रशिक्षण या ठिकाणी तुम्हाला दिले जाते. तर मानवी शरीर रचना, यामध्ये स्नायू असतील, हाडे असतील किंवा मज्जासंस्थेचा सखोल अभ्यास केला जातो. या ठिकाणी व्यायाम थेरपी, शारीरिक हालचाल सुधारण्यासाठी विशेष व्यायाम या ठिकाणी शिकवला जातो. त्याच्यासोबतच तुम्हाला इलेक्ट्रोथेरपी, वैद्यकीय उपकरणे वापरून वेदना व्यवस्थापन या ठिकाणी तुम्हाला शिकवलं जातं. पुनर्वसन विज्ञान, दुखापतीनंतर पुनर्व्याप्ती या ठिकाणी दिली जाते. फिजिओथेरपिस्ट स्नायू, सांधे, हालचाल संबंधित समस्यावर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करतात. तर ऑर्थोपेडिक एक फिजिओथेरपिस्ट स्नायू, सांधे आणि हालचाल
संबंधित समस्यावर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करतात. ऑर्थोपेडिक्स, न्यूरोलॉजिस्ट, स्पोर्ट इंजुरी, पोस्ट सर्जरी रिकव्हरी, वृद्धांची काळजी आणि पोश्चर करेक्शन यासारख्या विविध क्षेत्रामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान असते. त्यामुळे आपण फिजिओथेरपिस्ट यासाठी ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. तर या संदर्भात अभ्यासक्रमाचा कालावधी आणि रचना जी आहे ते आपण कशा पद्धतीने आहे ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी प्रथम वर्ष मूलभूत वैद्यकीय विज्ञान, शरीर रचना, शरीर विज्ञान, बायोकेमिस्ट्री आणि फिजिओथेरपिस्टचा पाया या गोष्टी आपण प्रथम वर्षामध्ये शिकणार आहोत. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षामध्ये विशेष फिजिओथेरपी तंत्रे, इलेक्ट्रोथेरपी, व्यायाम थेरपी आणि क्लिनिकल प्रॅक्टिस हे आपण या गोष्टी आपण द्वितीय आणि तृतीय सत्रामध्ये शिकणार आहोत. तर चौथ्या वर्षामध्ये आपण काय की प्रगत क्लिनिकल ट्रेनिंग, स्पेशलायझेशन आणि संशोधन प्रकल्प यामध्ये तुम्हाला चौथ्या वर्षामध्ये शिकायचं आहे. आणि 6 महिन्यांची जी इंटर्नशिप आहे ती यामध्ये तुम्हाला क्लिनिकल एक्सपोज प्रॅक्टिकली तुम्हाला त्या ठिकाणी त्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन त्या संदर्भात तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं आहे. तर एकंदरीत हा एकूण कालावधी 4.5 वर्ष. यामध्ये तुम्हाला 4 वर्ष शैक्षणिक आणि 6 महिने इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर तुम्ही राज्य फिजिओथेरपी काउन्सिल मध्ये नोंदणी करून व्यावसायिक प्रॅक्टिस सुरू करू शकता. या कालावधीत तुम्हाला थिरॉटिकली ज्ञान आणि प्रात्यक्षिक अनुभव दोन्ही मिळतात, जे तुम्ही करिअरसाठी अत्यंत महत्वाचे असतात. तर बीपीटी प्रवेश 2026 पात्रता निकष काय आहेत, प्रवेश प्रक्रिया कशा संदर्भात कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला होत असते हे आपण पाहणार आहोत. तर यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती 12वी पीसीबी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी अनिवार्य आहे. किमान 45 ते 50 गुण महाविद्यालयानुसार बदलू शकतात. एससी आणि एसटी आणि ओबीसी प्रवर्गासाठी यामध्ये 5% सवलत असते. तर वयोमर्यादा जी आहे ती कमीत कमी 17 वर्ष आहे. कमाल जी मर्यादा आहे जास्तीत जास्त जे आहे ते त्याच्यासाठी एज लिमिट नाहीये. सर्व वयोगटासाठी या ठिकाणी खुला आहे. तर यासाठी प्रवेश प्रक्रिया जी आहे ते राज्यस्तरीय सीईटी परीक्षा, काही राज्यामध्ये नीटच्या स्कोरवरतीही या ठिकाणी ऍडमिशन दिले जातात. शिवाय थेट गुणवत्ता आधारित प्रवेश खासगी महाविद्यालयामध्येही दिले जातात. तर प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयाच्या प्रकारानुसार बदलते. काही राज्यामध्ये केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया सीईटी घेतली जाते, तर काही खासगी महाविद्यालयामध्ये थेट 12वीच्या गुणाच्या आधारावरती प्रवेश देतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू यासारख्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया आहेत. महत्वाची सूचना, प्रवेश प्रक्रिया राज्यानुसार विभिन्न असते. तुमच्या राज्याची विशेष प्रवेश प्रक्रिया समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. काउन्सिलिंगच्या तारखा, दस्तऐवज तपासणी याबद्दल अद्ययावत माहिती अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे तपासत राहा. तर बीपीटी मधील स्पर्धा आणि भविष्यातली मागणी काय आहे, तर बीपीटी मध्ये स्पर्धा एमबीबीएसच्या तुलनेत कमी आहे, परंतु शीर्ष सरकारी महाविद्यालयांचा कट ऑफ उच्च असतो. खासगी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवणे सोपे आहे, परंतु फी जास्त असते. मागील वर्षाचा कट ऑफ ट्रेंड्स पाहून तुम्ही तुमची संधी समजून घेऊ शकता. महत्वाचे आकडे, सरकारी जागा अत्यंत मर्यादित आणि उच्च स्पर्धा असते. खासगी जागा अधिक उपलब्ध आहेत, तर दरवर्षी 15 ते 20% जागा वाढ या ठिकाणी होत असते. तर वाढती मागणी आणि या ठिकाणी क्षेत्र जे आहेत ते क्रीडा, दुखापती, क्रीडा उद्योगाच्या वाढीसह व्यावसायिक फिजिओथेरपीची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. शस्त्रक्रिया नंतरचे पुनर्वसन, रुग्णालयामध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह केअरटेकर साठी अत्यंत आवश्यकता या फिजिओथेरपीची मागणी आहे. पक्षघाताची पुनर्प्राप्ती, ज्यामध्ये तुम्हाला पॅरालायसिस मध्ये पेशंट मध्ये न्यूरोलॉजिकल परिस्थितीसाठी विशेष थेरपी या ठिकाणी या फिजिओथेरपीच्या माध्यमातून दिली जाते.
वृद्धांची काळजी, वयोवृद्ध लोकांच्या लोकसंख्येच्या वाढीमुळे मागणी वाढत आहे. फिटनेस आणि फ्रॅक्चर कनेक्शन कॉपरेटिव्ह व्यावसायिकांसाठी ही प्रतिकात्मक फिटनेस आणि फ्रॅक्चर करेक्शन कॉपरेटिव्ह व्यावसायिक प्रतिबंधात्मक काळजी आहे. भारतातील आरोग्य सेवा क्षेत्राच्या वेगवान वाढीमुळे आणि जीवनशैलीतील बदलामुळे फिजिओथेरपीची मागणी सतत वाढत आहे. विशेष महानगरामध्ये किंवा तांत्रिक कंपन्यांमध्ये वर्कप्लेस फिजिओथेरपी सेवांची मागणी झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी ज्या आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आहेत. तर तुम्हाला क्रीडा क्षेत्रामध्येही या ठिकाणी खूप चांगल्या संधी आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जे पेशंट फ्रॅक्चर्स होतात त्यामध्येही करिअरच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सोबतच सोबतच आपल्याला जे आता सध्याचा ट्रेंड नुसार पॅरालायसिसचे प्रत्येक 10 घरामध्ये जर बघितलं तर आपल्याला एक पेशंट दिसल. त्याही ठिकाणी फिजिओथेरपीची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर एकंदरीत फिजिओथेरपीची भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर मागणी खूप प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्याला एमबीबीएस ला ऍडमिशन नाही मिळालं, बीएमएस ला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून नर्वस होण्याची गरज नाही. फिजिओथेरपिस्ट पण एक चांगलं करिअर आहे, ज्याच्यामध्ये समाजामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं स्थान आहे, करिअरची संधी आहे आणि त्यामधून अर्थार्जन पण चांगल्या पद्धतीने आहे. तुम्हाला एका पेशंटच्या मागे कमीत कमी एका दिवसाला पेशंटला ऑपरेट करण्यासाठी 500 ते 1000 रुपये आता डिपेंड आहे की ग्रामीण भागामध्ये आणि शहरी विभागामध्ये डिपेंड आहे. तर साधारण 500 ते 1000 रुपये एका पेशंट मागे तुम्हाला एक पेशंट ऑपरेट करण्यासाठी मिळत असतात. त्यामुळे यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करिअरच्या संधी आहे. तर बीपीटीची फी रचना जी आहे ते सरकारी विरुद्ध खासगी महाविद्यालय जे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर प्रतिवर्ष सरकारी महाविद्यालयामध्ये तुम्हाला साधारण फी जी आहे ते 1 लाखापर्यंत येऊ शकते 4 वर्षाची. पण खाजगी महाविद्यालयामध्ये तुम्हाला फी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. 4.5 वर्षाची कमीत कमी त्या ठिकाणी फी जी आहे ते 5 लाखापासून ते 25 लाखापर्यंत तुम्हाला फी जाऊ शकते. त्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, डीम्ड कॉलेजेस आहेत किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्यानुसार वेगवेगळं बजेट आहे. तर अतिरिक्त खर्च काय आहे की हॉस्टेलची फी जी आहे ती तुम्हाला 30 ते 80 हजारापर्यंत प्रतिवर्ष जाणार आहे. पुस्तक आणि अभ्यासाची साहित्य जे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला 15 ते 25 हजारापर्यंत खर्च आहे आणि गणवेश आणि उपकरणे यासाठी 10 ते 20 हजार रुपये वार्षिक खर्च आहे. परीक्षा फी साधारण 5 ते 15 हजारापर्यंत प्रतिवर्ष जाऊ शकते. त्यानंतर आर्थिक सहाय्य पर्याय जे आहेत या ठिकाणी तुम्हाला तर शैक्षणिक कर्ज या कोर्ससाठी तुम्हाला कमीत कमी 8 ते 10% व्याजदरासह तुम्हाला इझिली मिळू शकतं. यामध्ये जे विद्यार्थी एससी, एसटी आणि ओबीसी या ठिकाणचे ईडब्ल्यूएस चे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक राज्याच्या नियमानुसार त्या ठिकाणी तुम्हाला शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. त्यानंतर एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना आहेत. मुलींसाठी तर महाराष्ट्रामध्ये आज एज्युकेशन 100% मोफत आहे. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी कॅपराऊंड मधून तुमचं ऍडमिशन व्हायला हवं आहे. तर बजेट आणि नियोजनाच्या टिप्स काय तर तुम्ही संपूर्ण 4.5 वर्षाचा खर्च मोजा, छुपे खर्च विचारात घ्या, फी परतावा धोरण तपासा, हप्ते भरण्याची सुविधा उपलब्ध आहे का ते पण पहा. तर प्रवेश घेण्यापूर्वी संपूर्ण 4.5 वर्षाचं बजेट काळजीपूर्वक मोजून घ्या. सरकारी महाविद्यालयामध्ये फी कमी असली तरी प्रवेश अत्यंत स्पर्धात्मक आहे. खाजगी महाविद्यालयामध्ये फी जास्त असली तरी चांगल्या सुविधा आणि नियुक्तीची संधी उपलब्ध असतात. तर त्याही गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. तर बीपीटी नंतरचे करिअर पर्याय आणि उत्पन्नाची काय शक्यता आहे तर यामध्ये तुम्हाला खाजगी क्लिनिक स्वतःचे क्लिनिक सुरू करू शकता, स्वतंत्रपणे काम करता. यामध्ये सुरुवातीला गुंतवणूक 5 ते 10 लाख रुपये आहे. पण मासिक उत्पन्न यामध्ये तुम्हाला 1 ते 3 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात नोकरी आहे, मल्टी स्पेशालिटी रुग्णालये, पुनर्वसन केंद्रे किंवा ऑर्थोपेडिक क्लिनिक मध्ये तुम्ही नियुक्ती सुरुवातीला पगार जो आहे तो तुम्हाला 20 ते 40 हजार मिळू शकतो पर मंथ. अनुभवानुसार ते तुम्हाला 60 हजार, लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत जाऊ शकतो. किंवा क्रीडा फिजिओथेरपिस्ट, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी या संघामध्ये काम करा. IPL, ISL यासारख्या लीग मध्ये संधी आहेत. तर या ठिकाणी 50 हजारापासून
ते 2 लाखापर्यंत प्रतिमाहा तुम्हाला या ठिकाणी सॅलरी उपलब्ध आहेत. परदेशातीलही या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या ठिकाणी UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी उच्च मागणी आहे. परवाना परीक्षा पास करून परदेशात राहू शकता. या ठिकाणचं जे उत्पन्न आहे ते 25 ते 60 लाखापर्यंत इयरली उत्पन्न आहे. शिवाय तुम्ही यानंतर तुम्ही MPT नंतर प्राध्यापक बनू शकता. महाविद्यालयामध्ये शिकवा किंवा संशोधन करा. स्थिर नोकरी आहे. या ठिकाणी सन्मानजनक करिअर आहे. किंवा होम केअर सेवा, घरगुती उपचार सेवा प्रदान करा. वृद्धांसाठी किंवा गंभीर रुग्णांसाठी तासाभराचे तुम्हाला शुल्क 500 ते 1,500 लवचिक वेळापत्रकानुसार मिळू शकते. यासाठी उच्च अभ्यास MPT मास्टर ऑफ फिजिओथेरपी करून ऑर्थोपेडिक्स, न्यूरोलॉजिक्स, स्पोर्ट, कार्डिओलॉजी यासारख्या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन करून करू शकता. त्यामुळे तुमच्या करिअरच्या संधी आणि उत्पन्न दोन्ही वाढतात. तर प्रवेश प्रक्रियेत होणाऱ्या सामान्य ज्या चुका आहेत ते सर्वसाधारण विद्यार्थी काय काय चुका करू शकतात. तर या चुका आहेत की महाविद्यालयाची मान्यता तपासून अनेक विद्यार्थी महाविद्यालयाची मान्यता तपासत नाहीत. त्यामुळे राज्य काउन्सिलिंग मान्यता तपासत नाहीत. हे एक अत्यंत महत्वाचे कारण अमान्य पदवी व्यावसायिक नोंदणीसाठी स्वीकारले जात नाही. प्रवेश घेण्यापूर्वी इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपीची अधिक यादी जी आहे ती या ठिकाणी तपासायची आहेत. इंटर्नशिप रुग्णालय जोडलेले आहेत का ते पाहत नाहीत. तर अनेक विद्यार्थी या कॉमन चुका करत असतात. 6 महिन्याची इंटर्नशिप अनिवार्य आहे. काही महाविद्यालयामध्ये स्वतःचे रुग्णालय नसते आणि विद्यार्थ्यांना बाहेर इंटर्नशिप शोधावी लागते. मान्यताप्राप्त रुग्णालयात इंटर्नशिप सुविधा असलेले महाविद्यालय निवडा. रुग्णांचा प्रवाह आणि विविध प्रकरणे मिळणे महत्वाचे आहेत. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी इंटर्नशिपसाठी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कोणत्या हॉस्पिटलला ते कॉलेज अटॅच आहे, त्या ठिकाणी किती पेशंटची उपलब्ध आहे या ठिकाणी ऍडमिशन घेण्यापूर्वी पाहणं गरजेचं आहे. या कॉमन चुका विद्यार्थी दरवर्षी करत असतात. नियुक्ती रेकॉर्ड दुर्लक्षित करणे. महाविद्यालयाचा मागील वर्षाचा नियुक्ती रेकॉर्ड जो आहे ते तपासणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे का, कोणत्या कंपन्या भरती करतात, सरासरी पगाराचं पॅकेज किती आहे, ह्या गोष्टी जाणून घेणं, माझे विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांचा अनुभव जाणून घेणं उपयुक्त ठरते. या गोष्टींची तुम्ही या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही फक्त फी पाहून प्रवेश घ्यायचा असतो. काही विद्यार्थी फक्त त्याची कमी फी आहे, परवडणारी फी आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करत असतात. त्यासाठी सर्वात कमी फी असणारे महाविद्यालय निवडणे हा चुकीचा निर्णय असू शकतो. महाविद्यालयाच्या सुविधा, प्रयोगशाळा, अनुभवी शिक्षक, क्लिनिकल एक्सपोजर या गोष्टीचा विचार करा. गुणवत्तापूर्ण शिक्षण हे एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे जे तुमच्या संपूर्ण करिअरचा परिणाम करते. तर ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्या ठिकाणी ही गोष्ट अंडरलाईन करणं तुमच्या करिअरसाठी गरजेचे आहे. थेट प्रवेशाच्या नावाखाली फसवणुकीच्या अडकणे, काही एजंट गॅरंटी प्रवेश किंवा मॅनेजमेंट कोटाच्या नावाखाली अत्याधिक पैसे मागतात. नेहमी अधिकृत प्रवेश प्रक्रियेतून जा. महाविद्यालयाच्या प्रवेश कार्यालयाशी थेट संपर्क साधा. संशयास्पद ऑफर किंवा अनावश्यक माध्यमापासून सावध राहा. पायाभूत सुविधा आणि प्रयोगशाळा तपासत नाही. तर फिजिओथेरपी एक प्रात्यक्षिक अपेक्षा फिजिओथेरपी एक प्रात्यक्षिक अभ्यासाची शाखा आहे. इलेक्ट्रोथेरपी उपकरणे, जिम सुविधा, व्यायाम थेरपी विभाग, वेव्ह थेरपी, लेझर थेरपी यासारख्या सुविधा असणे आवश्यक आहे. शक्य असल्यास कॅम्पस व्हिजिट करा आणि विविध सुविधांचे प्रत्यक्ष निरीक्षण करा. तर या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक ही प्रवेश प्रक्रियामध्ये ऍडमिशन घेत असताना पाहणं गरजेचं आहे. तर या गोष्टी ह्या कॉमन चुका दरवर्षी विद्यार्थी करतात आणि पुढचे 5 वर्ष त्यासाठी तुम्ही पस्तावा करू शकता. सत्यापित करा. विद्यापीठ संलग्नता, राज्य काउन्सिलिंग मान्यता, रुग्णालय जोडणी, पायाभूत सुविधा आणि प्रयोगशाळा, माझी विद्यार्थी नेटवर्क, नियुक्ती रेकॉर्ड या सर्व गोष्टी तुम्ही पाहणं गरजेचं आहे. तर सर्वोत्तम BPT महाविद्यालय कसे निवडावे, तर क्लिनिकल एक्सपोजर तपासा.
महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालय किती रुग्ण येतात, विविध प्रकारे हे मिळतात का, ओपीडी आयपीडी या दोन्ही विभागामध्ये प्रशिक्षण मिळते का, प्रत्यक्ष रुग्णावर काम करण्याचा अनुभव हा सर्वात मौल्यवान असतो. शिक्षकांचा अनुभव पडताळा. या ठिकाणी ऍडमिशन घेत असताना शिक्षकांचा अनुभव पण पडताळणं खूप गरजेचं आहे. किती शिक्षक एमपीटी किंवा पीएचडी धारक आहेत, त्यांचा क्लिनिकल अनुभव किती वर्षाचा आहे, संशोधन प्रकार आहेत का, अनुभवी शिक्षक तुम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर एक प्रात्यक्षिक कौशल्य शिकवू शकतात. त्यामुळे याही गोष्टी आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. शिवाय नंबर 3 ला इंटर्नशिप रुग्णाची ताकद पहा, की आपण ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहोत तर त्या कॉलेजमध्ये त्या रुग्णालयामध्ये किती ते मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आहे का, ऑर्थोपेडिक, न्यूरो, कार्डिओ असे विभाग आहेत का. चांगल्या रुग्णालयातील इंटर्नशिप तुमच्या करिअरचा एक सर्वात सुरुवात आहे, उत्तम पर्याय आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. रुग्णांचा प्रवाह आणि विविधता. दररोज किती रुग्ण उपचारासाठी येतात, विविध वयोगटातील रुग्ण आहेत का, क्रीडा दुखापती, न्यूरो केसेस, पेडियाट्रिक केसेस यांचा अनुभव मिळतो का, विविध प्रकारच्या प्रकरणावरती काम केल्याने तुमचे कौशल्य व्यापक होते. तर याही गोष्टी आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. स्थानांचा फायदा विचारात घ्या. महाविद्यालय शहरात आहे का, जवळपास चांगली रुग्णालय आहेत का, राहण्याची व्यवस्था कशी आहे, वाहतूक सुविधा उपलब्ध आहे का, शहरी भागातील महाविद्यालयामध्ये अधिक संधी आणि एक्सपोजर मिळते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळते. आणि त्याच्यानंतर तुम्ही माजी विद्यार्थ्यांचं नेटवर्क, माजी विद्यार्थी कुठे काम करतात, ते आपल्या क्षेत्रात किती यशस्वी आहेत, माजी विद्यार्थी संघटना सक्रिय आहे का, मजबूत मजबूत अमूल्यमापन नेटवर्क, नोकरी आणि मार्गदर्शनाची मदत करते. पदवी तेव्हाच मौल्यवान असते जेव्हा प्रात्यक्षिक अनुभव मजबूत असतो. फक्त पदवीच नव्हे तर कौशल्य विकसित करणे. महाविद्यालय निवडा. भविष्यात तुमची यशस्वी करिअर तुमच्या शिक्षणाचा गुणवत्तेवरतीच अवलंबून आहे, ही केवळ पदवी नाही. तर मित्रांनो, ही एक केवळ पदवी नाही तर ही एक आहे तुमच्या करिअरची एक चांगली संधी. तर बीपीटी 2026 तुमच्या यशस्वी करिअरसाठी सुरुवात करा. तुमचे पुढील पाऊल, जर तुम्ही 2026 मध्ये बीपीटी मध्ये प्रवेश घेऊ इच्छित असाल आणि तुमच्या राज्य आणि बजेट, तुमचे पुढील पाऊल जर तुम्ही 2026 मध्ये बीपीटी प्रवेश घेऊ इच्छित असाल आणि तुमच्या राज्य आणि बजेटनुसार सर्वोत्तम महाविद्यालय निवडायचे असेल तर व्यक्तिगत काउन्सिलिंग सत्रासाठी आमच्याशी संपर्क साधा. आम्हाला कमेंटमध्ये बीपीटी 2026 लिहा, तुमचे प्रश्न विचारा. आम्ही तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहोत. आमचे एक वचन आहे की आम्ही तुम्हाला योग्य महाविद्यालय निवडण्यात, प्रवेश प्रक्रियेत, करिअर नियोजन मध्ये मदत करू. तुमची वैद्यकीय यशस्वी करिअर सुरुवात इथूनच होणार आहे. तर वैद्यकीय क्षेत्र म्हणजे केवळ एमबीबीएस नाही तर योग्य करिअर निवडणे हा स्मार्ट निर्णय आहे. फिजिओथेरपी हे एक सेवेतील एक सन्मानजनक आणि फायदेशीर क्षेत्र आहे, ज्यामध्ये तुम्हाला दरवर्षी 15% वार्षिक वाढ, फिजिओथेरपी क्षेत्रामध्ये दरवर्षी 15% वार्षिक वाढ होत आहे. 50,000पेक्षा नवीन नोकऱ्या दरवर्षी या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि सरासरी 8 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न अनुभवी फिजिओथेरपिस्ट दरवर्षी कमवत आहेत. त्यामुळे बीपीटी हा एक केवळ अभ्यासक्रम नाही तर या ठिकाणी तुमच्या स्वप्नांच्या वैद्यकीय करिअरची सुरुवात आहे. योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट यश मिळवू शकता. आजपासून तुमची तयारी सुरू करा आणि 2026 मध्ये एक नवीन दिशा द्या करिअरला. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. फक्त योग्य दिशेने पाऊल टाकण्याची या ठिकाणी तुम्हाला गरज आहे.
तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फिजिओथेरपिस्टची जी काय पूर्ण माहिती आहे ती स्टेप बाय स्टेप स्टार्टिंग पासून ते शेवटपर्यंत पाहिलेले आहे. अजूनही तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेजला फॉलो करा आणि या संदर्भात डेली काउन्सिलिंगच्या रजिस्ट्रेशन पासून ते तुम्हाला सीट मिळेपर्यंतच्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस तुम्हाला डेली अपडेट केल्या जातील. त्यासाठी या युट्यूब चॅनलशी संलग्नित राहा किंवा तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करा, आमचा ग्रुप जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या पूर्ण गोष्टीची माहिती स्टेप बाय स्टेप आम्ही दररोज देणार आहोत. तर या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये लिहा बीपीटी. तर त्या ठिकाणी तुम्हाला आमची 1-to-1 काउन्सिलिंगची लिंक तुम्हाला मिळाली जाईल. तर त्या ठिकाणी आमचं प्री काउन्सिलिंग जॉईन करा आणि तुमचं भविष्य या ठिकाणी आजच कन्फर्म करा. तुम्हाला कमी मार्क पडले तरी तुम्हाला या ठिकाणी चिंता करायची गरज नाहीये. कमी मार्क्स मध्ये पण तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळू शकतं. थोडंफार बजेटची तुम्ही तयारी ठेवणं गरजेचं आहे. एमबीबीएस, बीएमएस किंवा बीएचएमएस साठी ऍडमिशन मिळालं नाही म्हणून या ठिकाणी नाराज व्हायची गरज नाही. फिजिओथेरपी पण एक सध्याला 21व्या शतकातील एक बॉम्ब करिअर आहे मेडिकल क्षेत्रातलं, ज्या ठिकाणी तुम्ही रुग्णांची सेवा करणार आहात. या ठिकाणी रुग्णांना तुम्हाला मदत करायची आहे. तर हे एक सुसंस्कृत आणि चांगलं मेडिकल क्षेत्रातलं करिअर आहे, जे पॅरलली तुम्ही एमबीबीएस लेवलला पण तुम्ही त्याच ठिकाणी कम्पेअर करू शकता. एमबीबीएस पेक्षा या ठिकाणी करिअर मध्ये खूप कमी प्रमाणात आजही कॉम्पिटिशन आहे. या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सेवेबरोबरच चांगलं अर्थार्जन होऊ शकतं. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या. आमचं काउन्सिलिंग जॉईन करा आणि तुम्हाला माहिती हवी असल्या बीपीटी डिस्क्रिप्शन तुम्ही कमेंट मध्ये लिहा. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती पूर्ण दिली जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.